एखादी वस्तू आपल्याला पसंत आली आणि ती जर नाही मिळाली तर त्या गोष्टीवर आपण किटकिट न करता घरातली कामं करायला लागतो. तसंच माझ्या बाबतीत झालं. स्टेशनरी आणायला गेले होते दुकानात आणि साडींच्या दुकानात मी मकर संक्रांतीच्या नवीन पॅटर्नच्या आलेल्या साड्या लावल्या होत्या बाहेर ब्लॅक कलरमध्ये. तर आर्यनच्या पप्पाला मी म्हणलं, बघा किती सुंदर सुंदर साड्यांचे पॅटर्न आलेत, कारण मकर संक्रांत आली त्याच्यामुळं नवीन पॅटर्न आलेत. तर त्यांनी काहीच रिप्लाय दिला नाही मला. सामान घेऊन मी घरी आले आणि माझं मी कामाला लागले. तेवढ्यात आर्यनचे पप्पा थोड्या वेळाने बाहेरनं आले आणि मला हे त्यांनी सरप्राईज दिलं. जी मला साडी आवडली होती तीच आणली, मी दाखवते तुम्हाला. त्याच्याबरोबर त्यांनी गिफ्टमध्ये 2 कोनही ॲड केले होते. तर तुम्ही बॉक्समध्ये बघताय, इतकी सुंदर साडी आहे ना, नेसल्यावरही खूप छान दिसते. तर माझ्या मनीधानी नव्हती ती गोष्ट घडली, त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला. आर्यनच्या पप्पांनी विचारलं, तुला आवडली होती ना हीच? तर तीच मी घेऊन आलो, तुला तिथे काहीच नाही बोललो. तर हे सगळं माझ्यासाठी खूप आनंदी होतं. संध्याकाळी सगळी जेवणं वगैरे झाल्यावर कामं झाली. तर त्याच्यानंतर मी मेहंदी काढायला बसले, जे कोण आणले होते त्यांनी. हे दोघं माझ्याबरोबर 12 वाजेपर्यंत जागले. त्याच्यानंतर त्यांना झोप आल्यामुळे ते गेले निघून. मीच एकटी मेहंदी काढता काढता 1:30 कधी वाजले मला कळालं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला मेहंदी दाखवते बघा. एवढाच हात मी बाहेर विचारला होता, तर हा हात मला 700-800 रुपयाला सांगितला होता. तर म्हटलं आपण घरीच काढावं डिझाईन.